श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण मोजक्या साहित्यापासून कुल्फी प्लस आईस्क्रीम केक दाखवणार आहे। मी इथे अर्धा किलो मी मँगोचा पल्प घेतलेला आहे, आंब्याचा पल्प घेतलेला आहे। त्याच्यात 3 टेबलस्पून मिल्क पावडर टाकलेली आहे, 3 टेबलस्पून मीठ टाकलेलं आहे। जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर 4 ते 5 टाकू शकता। साखरेचा देखील वापर करू शकता तरी चालेल। तसंच यामध्ये आपण फ्रेश क्रीम टाकणार आहोत। तर इथे मी अमूलची फ्रेश क्रीम घेतलेली आहे, पूर्ण टीन घेतलेला आहे, तो पूर्ण ह्यामध्ये वापरणार आहे मी। त्या सर्व वापरायचं आहे आणि भांडं थोडं मोठं घ्या। ज्यूस बनवताय त्याच्यामध्ये टाकलं तर अत्युत्तम, बाहेर येणार नाही। तर असं भांडं घेतलं तर प्लस मोडच्या साहाय्याने तुम्हाला करावं लागेल आणि एकदम छान फेटून घ्यायचं आहे। भरपूर त्याला क्रीमी टेक्स्चर आलं पाहिजे, अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे त्याला। एकदम असं आपल्याला फेटतानाच जाणवेल की एकदम क्रीमी झालेलं आहे। त्याला झाकण लावून फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचं आहे। तर इथे मी तुम्हाला याचं टेक्स्चरने दाखवलं आहे, पाहू शकता थोडं क्रीमी झालेलं आहे। तर आता ह्याला झाकण लावून आपल्याला फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचं आहे 5 ते 6 तास। तोपर्यंत आपण बेस बनवून घेणार आहोत केकचा। इथे मी प्रीमिक्सच वापरलेला आहे, अगदी 1 वाटी प्रीमिक्स तर अर्ध वाटी पाणी याप्रमाणे घ्यायचं आहे। मी ते अर्ध वाटी प्रीमिक्स घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकणार आहे त्यामध्ये आणि छान फेटून घ्यायचं आहे। मिक्सरच्या साहाय्याने छान फेटून घ्यायचं आहे। छान फेटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं अगदी तेल टाकायचं आहे, त्याच्यानंतर परत फेटून घ्यायचं आहे। इथे मी टीन घेतला आहे केकचा, त्याला बटर पेपर लावलेला आहे आणि साईडने तेलाचा हात लावलेला आहे। अशा प्रकारे मी टीन तयार केला आहे। त्याच्यामध्ये हे बॅटर आपल्याला वतायचं आहे, वतून छान स्प्रेड करून घ्यायचं आहे। तुम्ही 1 वाटी देखील करू शकता तरी चालेल, जर तुम्हाला केकचा स्पॉन्ज जास्त आवडत असेल तरी। तर इथे मला थोडासाच हवा आहे म्हणून मी अर्धी वाटी घेतलेला आहे। आता हे छान स्प्रेड करून साईडने पूर्ण बेक करण्यासाठी ठेवायचं आहे। अगदी 10 ते 12 मिनिटात हा बेक होणार आहे, अगदी थोडासाच आहे म्हणून। तर हा मी गॅसवरच बेक करणार आहे। इथे मी गरम तवा तापत ठेवलेला होता, तो आता मीडियम आचेवर ठेवून मंद आचेवर ठेवून वरती टोप ठेवणार आहे। आता 10 मिनिटांनी आपण बघूया, 10 ते 12 मिनिटांनी। तर 10 ते 12 मिनिटं झाले आहेत। इथे स्पॉन्ज देखील रेडी झालेला आहे। आता गॅस बंद करून हा पूर्ण थंड करून घ्यायचा आहे। इथे 5 तास झाले होते, आईस्क्रीम थोडं सेट झालं आहे। एकदम कडक नाही सेट करायचं, असं सॉफ्ट सेट झालं पाहिजे, कारण आपण हे मिक्सरमध्ये वाटणार आहोत। जर बीटरने वाटायचं असेल तर थोडं कडक झालं तरी चालेल। आता हे आपल्याला थोडं थोडं करून छान फेटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये, त्याच्यामुळे असे क्रिस्टल लागणार नाही, आईस्क्रीम आपलं एकदम सॉफ्ट होऊन जाईल। ते एवढं मी फेटून घेणार आहे प्रथम। तिथे मी कुल्फीचा मोल्ड्स घेतलेत कुल्फीचे, त्यामध्ये हे मी बॅटर टाकणार आहे। तर इथे आईस्क्रीम मी फेटून घेतलेलं आहे छान, आईस्क्रीमचा बेस। तर आता ह्यामध्ये मी ओतत आहे छान। आता पहिल्यापेक्षा घट्ट झाला आहे, तुम्ही पाहू शकता। जेवढं आपण छान फेटणार ना तेवढं छान असं क्रीमी टेक्स्चर आपल्याला लागेल।
जर तुमचा फ्रीज डबल डोअरचा असेल तर 2 तासात हे सेट होऊन जाईल, 1-2 तासात. त्याला मी झाकण लावून घेतलं आहे आणि वरतून आईस्क्रीमची काठी टाकणार आहे. काठी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, यामध्ये मी टाकत आहे. आता हा सेट करण्यासाठी मी ठेवणार आहे. इथे बेस देखील थंड झालेला आहे पूर्ण, तो काढून घ्यायचा आहे. जर तुम्ही ह्या स्टीनमध्ये जर आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवत असाल आणि असा होल नसेल, पूर्ण प्लेन टीन असेल, तर बटर पेपर तसाच ठेवा आणि साईडने OHP शीट लावा, किंवा असंच जरी की ठेवलं तरी चालेल, पण OHP शीटने तुम्हाला सहजरित्या काढता येईल. आता हे बाकीचं फेटलेलं आईस्क्रीम ह्यामध्ये टाकत आहे. तुम्ही डब्यात देखील सेट करू शकता, किंवा जर तुम्हाला केक बनवायचा नसेल, आईस्क्रीम केक बनवायचा नसेल, तर तुम्ही असं डब्यात सेट करून खाऊ शकता. मी दोन्हीरित्या मेथड तुम्हाला दाखवलेली आहे. आता या स्पॉन्जवर मी आईस्क्रीम जे मिक्सरमध्ये फेटलं होतं ना, ते ह्यामध्ये टाकणार आहे. तुम्ही आईस्क्रीम फेटताना थोडा मँगो इमोशनल किंवा मँगो इन्सेन्स टाकला तरी चालेल, त्याने अजून छान टेस्ट येईल. तर अशा त्याने टीन टॅप करून पूर्ण स्प्रेड करून घ्यायचं आहे. जर तुम्ही डब्यात सेट करत असाल आईस्क्रीम, तर झाकण लावायला विसरू नका. ह्याच्यावरती मी क्लीन रॅप लावणार आहे, जेणेकरून पाणी सुटणार नाही. त्याच्या रीतीने क्लीन रॅप लावून घेणार आहे पूर्ण. तुम्ही घट्ट झाकण देखील लावू शकता. तर आता हे मी सेट करण्यासाठी ठेवणार आहे. 2 ते 2.5 तासामध्ये होऊन जाईल, लगेच होतं डबल डोअरच्या फ्रीजमध्ये आईस्क्रीम. तर हा सेट करण्यास मी ठेवत आहे. तर इथे आईस्क्रीम सेट झालेला आहे. मी पाण्याचा ग्लास घेतलेला आहे, त्यामध्ये कुल्फीचा मोल्ड आहे ना, तो थोडासा ओला करणार आहे. त्याने सहजरित्या आपल्याला कुल्फी बाहेर काढता येईल. अगदी टेस्टी. तुम्ही अमूलचं सचमुच आम आहे ना, तसाच लागतो हा फ्लेवर, खूप छान लागतो. किंवा अल्फॅन्झो तसंच टेस्ट आहे. तर तुम्ही पाहू शकता, क्रिस्टल नाही झाले, ते एकदम सॉफ्ट क्रीमी आईस्क्रीम झालेला आहे. ते आईस्क्रीम केक देखील रेडी आहे. तो देखील मी तुम्हाला काढून दाखवते, मोल्डमधून, टीनमधून काढून दाखवते. अशा प्रकारे घेतल्यानंतर पटकन सहज काढता येतं आपल्याला. तर वरतून मी गार्निश करणार आहे. साधे मँगोचे क्यूब्स कट केलेत, आंबा कट केलेला आहे छोट्या फोडीमधून, तेच लावणार आहे. तुम्ही असं देखील खाऊ शकता. मी असं डेकोरेशनसाठी करत आहे. सिंपल असं मँगोचे छोटे तुकडे करून वरती ठेवणार आहे. अशा प्रकारे आपलं मँगो केक आईस्क्रीम आणि कुल्फी दोन्ही रेडी आहेत. नक्की ट्राय करा ही रेसिपी. तुम्हाला आईस्क्रीम केक कट देखील करून दाखवते मी. मँगो आईस्क्रीम केक अगदी छान सॉफ्ट असं झालेलं आहे, पाहू शकता. खूप छान टेस्ट लागतो. नक्की रेसिपी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.